विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नॉन टेक्स्च्युअल म्हणजेच अनसीन पॅसेज पाहणार आहोत. त्यावरील प्रश्न उत्तरे पण पाहणार आहोत. प्रथम आपण आपला जो अनसीन पॅसेज आहे तो इथे आपण समजून घेऊया. Located in North Africa, the Sahara is the largest hot desert in the world. म्हणजे काय तर नॉर्थ आफ्रिका म्हणजे उत्तर आफ्रिकेत लोकेटेड म्हणजे वसलेले सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. डेझर्टचा अर्थ वाळवंट, हॉट म्हणजे उष्ण. म्हणजे या वाक्याचा पूर्ण अर्थ काय झालं? उत्तर आफ्रिकेत वसलेले जगातील सहारा वाळवंट हे सर्वात उष्ण वाळवंट आहे. जिओग्राफिकली द सहारा डेझर्ट्स covers as many as 11 different countries. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सहारा वाळवंटामध्ये कव्हर्सचा इथे अर्थ समावेश होतो असा घ्यायचा. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सहारा वाळवंटामध्ये 11 डिफरंट कंट्रीज वेगवेगळ्या 11 देशांचा समावेश होतो. इन्क्लुडिंग म्हणजे समावेश होणे. कोणते कोणते आहेत देश? इजिप्त, लिबिया, ट्युनिशिया, अल्जेरिया, मोरोको, वेस्टर्न सहारा, मॉरिटानिया, माली, नायजर, चाड आणि सुदान. म्हणजे या वेगवेगळ्या 11 देशांचा समावेश सहारा डेझर्ट मध्ये झालेला आहे. विथ अन एरिया ऑफ अराउंड 9.4 मिलियन स्क्वेअर किलोमीटर्स आणि जवळजवळ 9.4 दशलक्ष क्षेत्रफळाचाही या सहारा डेझर्ट मध्ये समावेश झालेला आहे. The term Sahara has its origin in the Arabic language meaning desert. म्हणजे सहारा या शब्दाची उत्पत्ती अरेबिक लँग्वेज मध्ये झालेली आहे आणि त्याचा अर्थ डेझर्ट म्हणजे वाळवंट असा होतो. Predictably, it is one of the most consistently hottest place in the world. Consistently म्हणजे सातत्याने आणि प्रिडिक्टेबली म्हणजे अंदाजानुसार. हे दोन शब्द नवीन आहेत बघा. काय अर्थ सांगितले मी? प्रिडिक्टेबली म्हणजे अंदाजानुसार आणि कॉन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने. आता काय सांगितलंय की अंदाजानुसार इट इज वन ऑफ द मोस्ट कॉन्सिस्टंटली हॉटेस्ट प्लेस इन द वर्ल्ड. म्हणजे हे जगातील सर्वात सतत उष्ण ठिकाणापैकी एक ठिकाण आहे. On the other hand, it can drop below freezing point rapidly at nights. म्हणजे दुसरीकडे रात्रीच्या वेळी ते गोटन बिंदूच्या खाली त्याचं वातावरण होतं. इन जनरल सर्वसामान्यपणे द क्लायमेट इज हॉट, ड्राय अँड विंडी. म्हणजे सर्वसामान्यपणे हवामान गरम, कोरडे आणि वादळी असते. While it rarely rains in some parts, there are regions which do not see a drop of rain in years. म्हणजे क्वचितच काही भागामध्ये दुर्मिळपणे, रेअरलीचा अर्थ काय? दुर्मिळपणे काही भागामध्ये पाऊस पडतो. There are regions, काही असे प्रदेश आहेत, regions म्हणजे प्रदेश, which do not see a drop of rain in the years. म्हणजे पूर्ण वर्षामध्ये एक पावसाचा थेंब सुद्धा त्या प्रदेशामध्ये पडत नाही. ऑल दिस मेक सहारा अन इनहॉस्पिटेबल प्लेस टू लिव्ह. इनहॉस्पिटेबल म्हणजे
अयोग्य, राहण्यासाठी अयोग्य. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे, वरील सर्व गोष्टीमुळे सहारा डेझर्ट हे राहण्यासाठी अयोग्य ठिकाण आहे. It is estimated that only less than 2.5 million people live in the region despite its vastness. बघा, अंदाजे, इस्टिमेटेड म्हणजे अंदाजे आणि वास्टनेस म्हणजे विस्तीर्ण. म्हणजे एवढा मोठा विस्तीर्ण हा वाळवंट असून सुद्धा फक्त 2.5 मिलियन म्हणजे 2.5 दशलक्ष लोक त्या प्रदेशामध्ये राहतात. द हायेस्ट पॉइंट इन द डेझर्ट इज द ओल्कॅनो नेम इमी कोयुसी इन चाड. म्हणजे याचा अर्थ काय होतो की वाळवंटातील सर्वोच्च बिंदू म्हणजे किंवा वाळवंटातील सर्वोत्तम असा पॉइंट म्हणजेच इमी कोयोसी चाड मधील जो ज्वालामुखी आहे तो. हिस्टोरियन्स नोट दॅट thousands of years ago the Sahara desert had enough water to let people live well. म्हणजे इतिहासकारांनी नोंदवलं आहे की हजारो वर्षापूर्वी सहारा वाळवंटात लोकांना चांगले राहण्यासाठी पुरेशी जागा होती, पुरेसं पाणी होतं, वॉटर. आता अशा प्रकारे आपण हा पॅसेज समजून घेतलेला आहे. आपण आता प्रश्न बघूया. A1. Find the correct alternatives. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचे आहेत. हाऊ मेनी कंट्रीज डज द सहारा डेझर्ट कव्हर. आता इथे बघा 11 दिलेला आहे. किती कंट्रीज आहेत सहारा डेझर्ट मध्ये? 11. म्हणजे आपला बी पर्याय बरोबर आहे. नंबर 2. व्हॉट इज द हायेस्ट पॉइंट इन द सहारा डेझर्ट. सहारा डेझर्ट मध्ये म्हणजे सर्वोच्च पॉइंट की जो उष्ण म्हणून ओळखला जातो तो कुठे आहे तर इमी कोयुसी. आपल्याला शेवटचं वाक्य सुद्धा आपल्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. बघा इथे आपण पाहूया. बघा, द हायेस्ट पॉइंट इन द डेझर्ट इज द वोल्कॅनो नेम इमी कोयुसी इन चॅड. A2 प्रश्न. Find the facts from the passage that make Sahara an unsuitable place to live. याचा अर्थ काय होतो की आपल्या पॅसेज मधून असे फॅक्ट शोधून काढा की ज्यामुळे सहारा डेझर्ट वर आपण राहू शकत नाही हे सांगितलेलं आहे. अनसुटेबल म्हणजे अयोग्य आहे तिथे राहण्यासाठी. आता याच्यामध्ये बघा हायलाइट केलेले मी पॉइंट्स आहेत, फक्त ते तुम्ही समजून घ्या. नंबर 1 आपण इथे मी नंबर देते. आपल्याला कमीत कमी 4 पॉइंट्स लिहायला लागतील कारण आपल्याला त्या प्रश्नाला 2 गुण आहेत. नंबर 1, द सहारा इज द लार्जेस्ट हॉट डेझर्ट. नंबर 2, इट कॅन ड्रॉप बिलो फ्रीजिंग पॉइंट रॅपिडली ॲट नाईट्स. नंबर 3, इन जनरल द क्लायमेट इज हॉट, ड्राय अँड विंडी while it rarely rains in some parts. And number 4, there are regions which do not see a drop of rain in years. हे चारही पॉइंट्स सहारा डेझर्ट, सहारा जे वाळवंट आहे त्याला राहण्यासाठी अयोग्य बनवतात. याचा अर्थ पाहूया आपण. द सहारा इज द लार्जेस्ट हॉट डेझर्ट म्हणजे सहारा वाळवंट हे सर्वात उष्ण वाळवंट आहे म्हणून तिथे आपण राहू शकत नाही. इट कॅन ड्रॉप बिलो फ्रीजिंग पॉइंट रॅपिडली ॲट नाईट्स. ते गोटन बिंदूच्या खाली तेथील वातावरण रात्रीचं होतं म्हणून आपण तिथे राहू शकत नाही. इन जनरल द क्लायमेट इज हॉट, ड्राय अँड विंडी म्हणजे सर्वसामान्यपणे वातावरण कधी गरम असतं, कधी कोरडं असतं, कधी वादळी असतं. while it rarely rains in some parts आणि कधी कधी क्वचित तिथे काही भागामध्ये पाऊसही पडत असतो. नंबर 4, देर आर रिजन्स विच डू नॉट सी अ ड्रॉप ऑफ रेन इन इयर्स आणि असेही काही प्रदेश तिथे आहेत सहारा वाळवंटामध्ये की तिथे वर्षभरामध्ये एक थेंब सुद्धा पावसाचा पडत नाही. हे 4 पॉइंट्स आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत.
आता त्यानंतर A3 प्रश्न बघूया आपण. Fill the sentences with appropriate words, phrases from the passage. Number 1. Rahul is dash dash best players in the school cricket team. आता या पॅसेज मध्ये कुठली अशी फ्रेज आहे किंवा वर्ड आहे की जो इथे अप्रोप्रिएट आहे, योग्य आहे. तर इथे बेस्ट प्लेयर म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि म्हणून इथे आपण वन ऑफ असं ही फ्रेज इथे वापरणार आहोत. वन ऑफ द. राहुल इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स इन द स्कूल क्रिकेट टीम. बघा वन ऑफ द फ्रेज वापरली आहे म्हणून इथे प्लुरल घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. नंबर 2. इन स्पाइट ऑफ ऑल द फॅमिली इश्यूज सागर डॅश डॅश डज वेल इन हिज स्टडीज. आता म्हणजे कुटुंबातले वेगवेगळे विषय किंवा इश्यूज असून सुद्धा सागर काय करतो, त्याच्या अभ्यासामध्ये चांगलाच राहतो. पण इथे एक शब्द इथे आपल्याला अप्रोप्रिएट घ्यायचा आहे. तर आपल्या पॅसेजमध्ये तो शब्द आहे कॉन्सिस्टंटली, सतत किंवा सातत्याने. इथे आपल्या पॅसेजमध्ये मी ते शब्द हायलाइट केलेले आहेत. बघा इथे कॉन्सिस्टंटली आणि वन ऑफ द सुद्धा इथे केलेला आहे, वन ऑफ द. A4. The Sahara is the largest hot desert in the world. आपल्याला इथे काय करायचंय, त्यांनी सूचना काय दिली आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू ट्रान्सफॉर्म इट इनटू पॉझिटिव्ह डिग्री. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे इथे. आता दिलेली जी डिग्री आहे ती कुठली आहे, लार्जेस्ट. लार्जेस्ट यावरनं समजतं की ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि आपल्याला काय करायची आहे, पॉझिटिव्ह डिग्री करायची. आता याचा अर्थ काय होतो, द सहारा इज द लार्जेस्ट हॉट डेझर्ट इन द वर्ल्ड. सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे आणि मग त्याच अर्थाचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि म्हणजे नॉट घ्यायचे आणि ऍज ऍज वापरायचे. आता इथे आपण पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायामधला कुठला पर्याय बरोबर आहे त्याला टिक करायचे. बघा इथे 2 पर्याय दिलेले आहेत. नो अदर हॉट डेझर्ट इज ॲज लार्ज ॲज द सहारा हा एक दिलाय आणि व्हेरी फ्यू हॉट डेझर्ट्स आर ॲज हॉट ॲज द सहारा डेझर्ट. आता याच्यामध्ये योग्य पर्याय आहे नंबर 1, कारण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण नॉट घेतो आणि मग इथे काय, याचा अर्थ काय होतो, नो अदर हॉट डेझर्ट इज ॲज लार्ज ॲज द सहारा म्हणजे सहारा एवढे दुसरे कोणतेही उष्ण वाळवंट नाही असा अर्थ होतो. म्हणजेच ह्या इथे दिलेलं जे आपलं वाक्य आहे त्याचा आणि याचा अर्थ बदलत नाही. व्हेरी फ्यू हॉट डेझर्ट्स आर ॲज हॉट ॲज द सहारा डेझर्ट म्हणजे खूप काही थोडेसे असे काही उष्ण वाळवंटातील वाळवंट आहेत की जे सहारासारखे उष्ण आहेत असा अर्थ याचा होतो. म्हणजे दिलेल्या वाक्याचा अर्थ इथे बदलतो आणि म्हणून जरी या वाक्यामध्ये ॲज ॲज असलं तरी इथे व्हेरी फ्यू आहे म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह सेन्स नाहीये म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. नंबर 2. लेस दॅन 2.5 million people live in the region. Frame WH question to get the underline part as an answer. इथे आपल्याला अंडरलाइन पार्ट केलेला आहे लेस दॅन 2.5 million people. आता लेस दॅन 2.5 million people याला अंडरलाइन केलंय आणि आपल्याला सूचना काय दिली आहे की WH क्वेश्चन तयार करा की ज्यामध्ये आपण अंडरलाइन केलेलं पार्ट जो आहे त्याचं उत्तर आलं पाहिजे. आता 2.5 दशलक्ष लोक आता याच्यामध्ये हाऊ मेनी लिहिणं अपेक्षित आहे. हाऊ मेनी नी आपण सुरुवात करूया. हाऊ मेनी पीपल लिव्ह इन द रिजन. रिजन म्हणजे प्रदेश आणि क्वेश्चन मार्क हा आपला प्रश्न तयार झालेला आहे. त्यानंतर A5 जो प्रश्न आहे तो बघा इथे
If you were compelled to live for a week in a bare desert, what 3 things would you carry with you as a must? Say why. जर तुम्हाला कंपेल्ड म्हणजे कंपल्शन केलं कुठे एका आठवड्यासाठी त्या डेझर्टवरती राहण्यासाठी, तर तुम्ही तुमच्यासोबत कोणत्या 3 कंपल्सरी म्हणजे मस्ट तुम्हाला लागणारच आहेत अशा गोष्टी कोणत्या तुम्ही घ्याल, असा इथे प्रश्न विचारलेला आहे. आता इथे 3 थिंग्स असं लिहिले, तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टी घेणार आहोत. जर समजा तुम्हाला डेझर्टवरती राहणं एका आठवड्यासाठी कंपल्शन केलं तर आपण इथे पहिलं डेझर्ट आहे म्हणून आपण काय घेणार, सफिशियंट वॉटर म्हणजे पुरेसं असं पाणी आपण घेणार. नंबर 2, फूड दॅट विल लास्ट फॉर वीक म्हणजे एक आठवडा अन्न व्यवस्थित राहील, टिकेल असं फूड घेणार. लास्टचा अर्थ इथे टिकणे असा घेतो. नंबर 3, सफिशियंट क्लोथ्स पुरेसे कपडे घेणार. आणि आणखीन एक आपण एक्स्ट्रा घेऊ आपला मोबाईल. Question number 5. B. 4th B. Write a summary of the passage given question 4A above. Suggest a suitable title for it. म्हणजे आपल्याला जो क्वेश्चन 4A आहे वर दिलेला तोच पॅसेज आपल्याला समरीसाठी घ्यायचा आहे आणि त्याला सुटेबल टायटल द्यायचं आहे. आता इथे सुटेबल टायटलसाठी 1 गुण आहे. आपण समरी करूया. समरी करत असताना त्या पॅसेजमध्ये जे महत्त्वाचे वाक्य आहेत ते वाक्य आपण अंडरलाइन करतो आणि मग ते आपण आपल्या शब्दामध्ये लिहितो. आता इथे बघा मी समरी केलेली आहे. प्रत्येक पॅसेजमध्ये जे महत्त्वाचे वाक्य आहेत ते महत्त्वाचे वाक्य आपण सुरुवातीला तो पॅसेज पूर्ण वाचायचा, अंडरलाइन करायचा आणि जमत असेल तर स्वतःच्या शब्दामध्ये ते लिहून काढायचे. प्रत्येक पॅसेजमध्ये जे महत्त्वाचे वाक्य ते मी इथे एका पॅरेग्राफमध्ये लिहिलेले आहेत. बघा आपण सुरुवातीला टायटल काय दिलेलं आहे मी बघूया. इथे आपण मेन टायटल आणि सब टायटल असे टायटल देतो. इथे बघा सहारा, द लार्जेस्ट हॉट डेझर्ट इन द वर्ल्ड, जगातील सर्वात उष्ण असे वाळवंट. आता इथे मी समरी वाचून दाखवते. तुम्ही नंतर या समरीमधील जे वाक्य आहेत ते पॅसेजमध्ये अंडरलाइन करा आणि तुम्हाला ते महत्त्वाचे वाटतात का ते पहा. बघा विद्यार्थ्यांनो इथे सहारा पाहिजे. जस्ट 1 मिनिट. बघा सहारा डेझर्ट which covers 11 different countries is the largest hot desert in the world. आता तुम्ही इथे बोलाल की कंट्रीज आहे तर इज कसं काय घेतलंय, पण मी सहारा डेझर्ट बद्दल बोलते म्हणून इथे एकच आहे म्हणून इज घेतले. बघा पुढे काय दिलंय, सहारा इज द अरेबिक वर्ड विच मीन्स डेझर्ट. The desert, which covers an area of 9.4 million square kilometers, is the hottest place in the world. Its temperature can drop below freezing point at nights. It is hot, dry and windy. It rarely gets rain and there are some regions in which people have not seen a drop of rain in the years. Even though it is a very vast, less than 2.5 million people live here because it is not a suitable place to live. As per the historians, there was enough water to live well on this desert before thousands of years ago. The old volcano named Imi Koyusi in Chad
इज द हायेस्ट पॉइंट इन दिस डेझर्ट. म्हणजे मी प्रत्येक पॅरेग्राफमध्ये महत्वाचे वाक्य अंडरलाईन करून इथे सोपे छोटे छोटे वाक्य बनवून समरी केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ही समरी तयार करा आणि टायटल द्यायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.